नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया. तर आजची मित्रांनो बातमी आहे 23 मेची मोठी खुशखबर. पेन्शनधारकांसाठी बातमी. कॅबिनेट सचिवाची बैठक संपन्न, 5 मागण्या मंजूर. जाणून घ्या सविस्तर. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी खुश खबर. कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत पेन्शनधारकांच्या 5 मागण्या मंजूर. पेन्शनधारकांसाठी कोणत्या 5 मागण्या मंजूर झाल्या आहेत या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. पेन्शनधारकांच्या मोठ्या 5 संदर्भामध्ये स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया प्रमुख मागण्या. मान्य होणार 5 मागण्या. कॅबिनेट सचिवांची बैठक. वेतन आयोगात पेन्शनधारकांसाठी मोठ्या बदलाची शक्यता असून एनसीजेसीएमच्या प्रमुख महत्त्वपूर्ण 5 मागण्यांवर राज्य शासनाच्या कॅबिनेट सचिवाने मोठे आश्वासन दिले आहे. या संदर्भातील सविस्तर अपडेट चला तर पाहूया पुढील प्रमाणे. यामध्ये आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये बदलांची प्रतीक्षा करत असताना कॅबिनेट सचिवाची मुख्य बैठक म्हणजे उच्चस्तरीय बैठक. पेन्शन संबंधित मोठ्या 5 मागण्या समोर आल्या आहे. ही जी कॅबिनेट सचिवाची बैठक झाली त्या समोर आलेल्या 5 मागण्या मंजूर. या संदर्भात 5 मागण्या समोर आल्यानंतर चर्चा होऊन सचिवांनी असे आश्वासन दिले आहे की या 5 मागण्या मंजूर करण्याचे संकेत दिले आहेत. पेन्शनधारकांच्या कोणत्या 5 मागण्या मंजूर होणार आहे याबाबत आपण स्पष्टीकरण करूया. मुख्य 5 मागण्यात दर 5 वर्षांनी पेन्शन संदर्भात पुनर्निर्धारण करणे. आतापर्यंत दर 10 वर्षांनी वेतन आयोग आल्यानंतर पेन्शनची पुनर्निर्धारण होते. संसदेमध्ये असलेल्या अनेक समित्यांपैकी मुख्य समिती म्हणजे संसदीय स्थायी समिती. या संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीच्या आधारे केली आहे. तर दर 5 वर्षांनी पेन्शनचे पुनर्निर्धारण व्हावे. तर कॅबिनेट सचिव यांनी ही मागणी वेतन आयोगाकडे योग्य कार्यवाहीसाठी वेतन आयोगाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. तर 2 कौटुंबिक पेन्शन संदर्भातील मागणी. सध्याच्या नियमानुसार दिवंगत सरकारी कर्मचाऱ्यांच्या विधवा सुनाला कौटुंबिक पेन्शन म्हणजे फॅमिली पेन्शन मिळत नाही. त्यामुळे मागणी केली आहे की कर्मचाऱ्यावर असलेल्या अवलंबून विधवा सुनेचा समावेश करण्यात यावा. राज्य सचिव या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन नियमात दुरुस्ती करण्याचे निर्देश त्वरित दिले आहेत. मागणी क्रमांक 3 पूर्ण पेन्शन मागणी. एनसीजेसीएमने मागणी केली आहे की मूर्त कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या किंवा पेन्शनच्या काल्पनिक वेतनाच्या 30% पर्यंत कौटुंबिक पेन्शन कमी करू नये. आता ते केले जातात. कॅबिनेट सचिव आणि या मागण्याला सुद्धा वेतन आयोगाकडे त्वरित पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. मागणी क्रमांक 4 जुनी पेन्शन योजना. सरकारी संघटनेने मागणी केली आहे की ज्या पदांची भरती 22 डिसेंबर 2023 पूर्वी सुरू झाली आहे त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएसचा लाभ मिळवून द्यावा. विशेषतः म्हणजे अनुकंपा नियुक्तीधारकांच्या बाबतीत सरकारने ही दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत. ज्यांनी 22 डिसेंबर 2003 पूर्वी अर्ज केला आहे आणि नंतर नोकरी मिळाली आहे. जुनी पेन्शन योजनेचा फायदा ओपीएसचा फायदा प्राप्त होऊ शकतो. 5 मागणी क्रमांक. एनसीजेसीएमने मागणी केली आहे की कौटुंबिक पेन्शनधारकांसाठी पात्र अपंग आणि दिव्यांग मुलांकडून मेडिकल बोर्ड किंवा नागरी अधिकाऱ्यांचे उत्पन्न नाही म्हणून प्रमाणपत्र मागू नये. तर कॅबिनेट सचिवाने पेन्शन विभागाला या प्रकारच्या संदर्भात संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून निर्देश दिलेले आहेत.
खात्यात दर्शविलेल्या या 5 मागण्या जर मान्य झाल्या तर भविष्यात फार मोठा परिणाम होणार आहे आणि म्हणून करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहिती तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.